नेरळ प्रीमियर लीग NPL 2026 नेरळ शहरात क्रिकेटचा भव्य महासोहळा दिनांक 9, 10 आणि 11 जानेवारी 2026. ठिकाण कोतवालवाडी मैदान, नेरळ. नेरळ प्रीमियर लीग 2026 अंतर्गत दमदार संघ, गुणवत्तापूर्ण खेळाडू आणि थरारक सामने यांचा संगम असलेली भव्य क्रिकेट स्पर्धा. आयोजक D3 ग्रुप फाउंडेशन, नेरळ. दिलदोस्ती दुनियादारी, स्थानिक युवक मंडळे आणि क्रिकेट प्रेमी. सहकार्य रोहिदास मोरे, सौ सुनीता रोहिदास मोरे, प्रथमेश रोहिदास मोरे. सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे नेरळ पूर्व भाग वारंवार पाण्याखाली जात असताना नेरळ ग्रामपंचायतीवर असलेले प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांनी थेट रेल्वे प्रशासनाशी भिडण्याचा धाडसी निर्णय घेतला. परिणामतः रेल्वे प्रशासनाने अडथळा निर्माण करणारे केलेले बांधकाम अखेर तोडून नव्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीचे बांधकाम करण्यास भाग पाडले गेले आहे. त्यामुळे ही कारवाई नेरळकरांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे. रेल्वे परिसरातील नैसर्गिक नाल्यावर रेल्वे प्रशासनाने केलेल्या चुकीच्या बांधकामामुळे नेरळ पूर्व भागातील घरे पावसाळ्यात पाण्याखाली जात होती. निर्माण नगरी, पाडा गेट परिसरातील नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले होते. या गंभीर प्रश्नावर केवळ पत्रव्यवहार न करता प्रशासक सुजित धनगर यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पाहणी केली होती. रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि रेल्वे विभागाला पिण्यास पाणी मिळणार नाही अशी कठोर भूमिका घेत चुकीचे बांधकाम तोडण्यास भाग पाडले. अखेर रेल्वे प्रशासन नरमले आणि नव्याने योग्य निस्त्र्याचे बांधकाम करण्यात आले आहे. या नव्या बांधकामामुळे आता पावसाचे पाणी जलद गतीने वाहून जाणार असून नेरळ पूर्व भाग पाण्याखाली जाण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. रेल्वे परिसरातील निर्माण नगरी, पाडा गेट भागातील रहिवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासक अधिकारी म्हणून सुजित धनगर यांनी आजवर अनेक कठोर निर्णय घेत नेरळकरांच्या हितासाठी ठोस योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात नेरळ शहरात 2 वेळेचे नियमित पाणीपुरवठा सुरू झाला असून ज्या भागात अद्याप पाणी पोहोचत नाही तिथेही लवकरच पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. याशिवाय ग्रामपंचायतीच्या विद्युत बिलामध्ये मोठी सवलत मिळवून देण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलाय. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावण्यासाठीही त्यांनी कठोर भूमिका घेतली असून प्रशासन अधिक गतिमान झालेले दिसत आहे. ज्या काळात राजकीय सत्ताधाऱ्यांनी नेरळकरांना संकटात टाकले त्या कठीण परिस्थितीत प्रशासक म्हणून अनेक अडचणींना सामोरे जात सुजित धनगर यांनी प्रामाणिकपणे नेरळकरांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने धनगर यांच्या कारवाईनंतर केलेल्या नव्या बांधकामाची पाहणी प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांनी केली. यावेळी ग्रामसेवक अरुण कारले, मंगेश इरमाळे, विजय भिसे आदी कर्मचारी उपस्थित होते. नेरळकरांच्या पूर परिस्थिती पाण्याच्या समस्येवर ठोस उपाययोजना करून नडला, भिडला आणि यशस्वी ठरला हे पुन्हा एकदा सिद्ध करत प्रशासक सुजित धनगर यांनी प्रशासन म्हणजे केवळ कागदोपत्री नव्हे तर जनतेसाठी लढणारी ताकद असते हे दाखवून दिलंय. माणूस आतमध्ये चालत जाईल.